नमस्कार मित्रांनो, नमस्कार हिंगणघाटकर. आज आम्ही आलेलो आहे नदीच्या किनारी एका वेगळ्या जत्रेत आम्ही आलेलो आहे. प्रत्येक वेळी माणूस हा वेगवेगळ्या जत्रेत जातो, देवाच्या जत्रेत जातो, पण आज अशा आम्ही वेगळ्या देवाच्या जत्रेत आलेलो आहे. ते देवाचं नाव आहे संत गाडगे महाराज. संत गाडगे महाराज. हिंगणघाट हे गाडगे महाराज यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग असलेलं ठिकाण. त्यांच्या विचारांचा प्रभाव इथं जाणवतोय. स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक समता यावर भर दिलता. तर आम्ही आलतो जत्रेत, बघा लोक चाललेली, गर्दी बिर्दी होती. बायको आणि मी गेलो, मग जत्रेत चाललेलो, पालखीचं दर्शन घेतलं. मस्तपैकी विठ्ठलाची सुंदर देखणी मूर्ती होती. बायकोनं बघून नमस्कार केला. हा क्या बात आहे, तेवढा दनादन दनादन मृदुंग वाजत होता. सगळी वैष्णव तल्लीन झालतीत बघा. मस्तपैकी सगळे आनंद घेत होती जत्राचा. तेवढ्यात बायकोन मी निघालो, तेवढ्यात एक छोटी पोरगी दिसली. वाव, किती छान आहे, क्यूट होती. चला तर मग आलो, गाडगे महाराजांना वंदन केलं. इकडे यांचं चालूच होतं वैष्णवांचं. मस्तपैकी एका पोरानं बघितलं बघा, असलं खतरनाक त्याला गंध लावला. खुशच झालं ती. परत दर्शन घेतलं, प्रसाद हाणला. चला म्हणलं, गाडगे महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम होता मस्तपैकी. मग आम्ही घुसलो जत्रेत. तेवढ्यात बायको विठ्ठलाने रुक्माईची मूर्ती बघितली, भाव करत होती. तेवढ्यात म्हणलं एका बाईनं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेतली, पैसे पण विचारले नाहीत. क्या बात आहे म्हणलं, खतरनाक विषय ह्यो तर हार्ड जाय. तेवढ्यात राधाकृष्ण पण एक जण घेऊन चाललेला. वा म्हणलं, भारी चाललंय म्हणलं सगळं मस्तपैकी. तेवढ्यात एकानं विमान दाखवलं. मी म्हणलं, विमान उडवू आमच्या ब्लॉगवर. वा म्हणलं. बायको म्हणली, आता खाऊया आपण काहीतरी. तिला बंबई मिठाई दिसली, मगापासून मन घालत होती. त्याचं मशीनच बंद पडले. त्यानं फिरवला, गारकन घे म्हणला, खा. वा म्हणलं, भारी काम. खाल्लं बाबा. म्हाताऱ्याला पण पाहिजे होतं वाटतं. तेवढ्यात घड्या दुकान झालं. मग बायकोला दिसलं एक योगाचं. आता म्हणलं, ही काय उठत नाही, बसली योग साधना करायला. मधनच डोळे उघडत होती. वाघ आलता हिंगणघाटला, तो पण बघितला. भूक लागलेली, खाल्ली नळ्यानी. याला चल म्हणलं घरला आता.